लोकसंख्या या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतोय. चला तर. आतापर्यंत आपण विद्यार्थी मित्रांनो काय काय बघितलं, तर आपण मनोरा बघितला ब्राझील आणि भारत देशाच्या लोकसंख्येचा. त्याच्यामध्ये आपण आलेख सुद्धा बघितला आणि ह्या सगळ्या आकृत्यामध्ये आपण बघितलं की स्त्रियांची संख्या भारतापेक्षा ब्राझील देशामध्ये जास्त आहे. त्याच्यानंतर आपण संपूर्णपणे अभ्यास करत करत आता आपण आलेलो आहोत साक्षरतेमध्ये. तर साक्षरता प्रमाण हे ब्राझीलमध्ये आणि भारतामध्ये हे कशा रीतीने आहे ते आता आपण बघणार आहोत. तर ह्याच्यामध्ये काय काय फरक आहे तो सुद्धा आता आपण बघतोय. तर साक्षरता दिसते आपल्याला ब्राझीलमध्ये बघा आणि भारतामध्ये सुद्धा, बरोबर. मग आता 1981 आणि 95, 2002, 2011 आणि 2016 इथपर्यंत आपण आहोत. तर ह्याच्यामध्ये बघा आपल्याला जर दिसलं अगदी बरोबर बघा की कोणाकडे साक्षरता जास्त आहे, ब्राझीलमध्ये आहे की आपल्याकडे आहे भारतामध्ये. आता मी ही चर्चा इथे नाही करत आहे, तुम्ही नीट हे बघायचंय कारण पुढे आपल्या मुद्द्यामध्ये हे स्पष्ट होणार आहे. आकृती 6.3 आणि 6.7 मध्ये लोकसंख्येच्या विविध वैशिष्ट्यांचे आलेख दिलेले आहेत आणि या आलेखांचं तुम्हाला वाचन करायचंय आणि त्याच्या आधारे काही पुढील प्रश्नावरती तुम्ही चर्चा करायची आणि उत्तरं लिहायची. आता चर्चा करायची म्हणजे काय करायचं, तर 2 किंवा 3 असे तुमचे विद्यार्थी सवंगडी मित्र आसपास राहत असतील तर त्यांना घरात बोलवून तुम्ही लांब लांब बसून मास्क घालून एकमेकांशी चर्चा करू शकता. 3 नाही तर 2 असतील तरी तुम्ही चर्चा करू शकता. 3 नाहीये तर 2ही करू शकता आणि अर्थात जर कोणीच नसेल तर तुम्ही एकटेच आपल्या या प्रश्नावरती संपूर्णपणे चिंतन करा, विचार विनिमय करा आणि ह्या प्रश्नांची उत्तरं लिहायची. कोणत्या देशाचा लिंग गुणोत्तर जास्त आहे आणि साक्षरता जास्त असलेला देश कोणता आणि कोणत्या देशामध्ये लोकसंख्येची वाढ ही अधिक होत आहे आणि कोणत्या देशामध्ये सरासरी आयुर्मान हे जास्त आहे आणि कोणत्या देशामध्ये वृद्धांचं प्रमाण जास्त आहे. बघा प्रश्न अगदी पूर्णपणे मिश्र स्वरूपाचे आहेत, त्याच्यामुळं अगदी व्यवस्थित बघून ते आकृत्यांचं निरीक्षण करून त्याच्यानंतर आपल्या वहीमध्ये त्याचं तुम्हाला नोंद करायची आणि अगदी व्यवस्थित. त्याच्यानंतर माहित आहे का तुम्हाला या अंतर्गत भारतामध्ये जनगणना कार्यालयाकडून दर 10 वर्षांनी जनगणना ही होते. बघा तुमच्या घरी सुद्धा जनगणना झालीच असेल. ते लोक आपल्या घरी येतात आणि मग आपल्या घरामध्ये किती जण आहेत यांची नोंद संपूर्णपणे त्यांच्याकडे केली जाते आणि त्याच्याप्रमाणे ते तुम्हाला काही प्रश्न पण विचारतात आणि त्या प्रश्नांची तुम्हाला उत्तर द्यावी लागतात की बाबा काय करतात, आई काय करते, तुम्ही किती, त्याच्यानंतर सगळ्यांची वय, मग तुमच्या घरामध्ये ताई दादा असतील तर त्यांचं वय, तुमच्यापेक्षा छोटी भावंड असतील तर त्यांचं वय, मग ते कितवीला आहे. त्याच्यानंतर आज जर का तुमच्या घरात तुमच्या बरोबर आजोबा आजी राहत असतील तर कायमचे राहत असतील तर त्यांची नोंद होते, नाहीतर ते गावात जर राहत असतील कायमचे तर मग त्यांची जनगणना ही गावामध्ये केली जाते. अशा रीतीने म्हणजे संपूर्ण देशाचा आपली लोकसंख्या किती आहे ह्याच्यामधून आपल्याला कळून येतं. आपल्या देशाची संपूर्णपणे लोकसंख्या किती आहे ह्याच्यातून आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर ब्राझीलमध्ये IBGA म्हणजेच काय तर ब्राझिलियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओग्राफी अँड स्टॅटिस्टिक्स या संस्थेकडून दर 10 वर्षांनी जनगणना करण्यात येते. बघा आपण भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांचा इथे ही लोकसंख्या बघत आहोत. तर आणि ह्या लोकसंख्येमध्येच जनगणना अशी आहे की जनगणनेमधूनच आपल्याला कळतं की आपल्या देशातली लोकसंख्या एकंदर किती आहे. आणि या दोन्ही देशातल्या पहिलं जनगणना सर्वेक्षण हे 1872 साली झालं. फार महत्वाचं आहे, व्यवस्थित लक्षात घ्या, 1872 साली. आणि मग भारताची जनगणना दशकारंभी होते. बघा 1872 पासून मग 1961, 1971 ब्राझीलची जनगणना ही दशकांती होती, म्हणजे 1960, 1970 अशा रीतीने.
म्हणजे हे त्यांनी दशकारंभी आणि दशकांती कशा पद्धतीने केले जातं हे संपूर्ण नमूद केलेलं आहे. आता लोकसंख्या बघितली तर प्रत्येक ठिकाणाची लोकसंख्या आपल्या भारतामध्ये सुद्धा करताना काही विशिष्ट मंडळी आपल्या घरामध्ये येतात. म्हणजे काही शिक्षक लोक शिक्षक मंडळांना ते देतात आणि मग ते शिक्षक लोक आपल्या घरी येतात आणि ही जनगणना केली जाते. आणि अशा रीतीने लोकसंख्या ही कशा पद्धतीने समजते आपल्याला, तर ह्या जनगणनेवरून. पुढे बघूया आपण काय शिकलो या अंतर्गत. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. याच्या अंतर्गत आपण पहिलं आहे आता आपलं, भारत व ब्राझील देशामध्ये लोकसंख्या वितरणातला साम्यता आणि फरक हा स्पष्ट करायचा आहे. आणि दुसरा आहे लोकसंख्या वितरण आणि हवामान यांचा सहसंबंध उदाहरण देऊन स्पष्ट करायचं आहे. आणि अर्थात या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित नोंद करायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, मला सांगा असं वाटतं की लोकसंख्या हा धडा आपला जर आपण व्यवस्थित अभ्यासला तर आपल्याला दिसून येतं की त्याच्यामध्ये आलेख, त्याच्यानंतर त्यांचं स्पष्टीकरण आपल्याला दिलं गेलेलं आहे. तसेच त्याची भौगोलिक आपल्याला कारण सुद्धा काही सुस्पष्ट केलेली आहेत आणि त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला आपल्या या उपक्रमातून आपण धडा पण वाचायचा आहे संपूर्ण. आणि त्या धडा वाचल्यानंतर आपले मुद्दे पण आपल्याला हे सगळे काही स्पष्ट होणार आहेत. मग काही ठिकाणी आकृत्या आहेत, काही ठिकाणी प्रश्न आहेत, त्याच्याप्रमाणे त्याची सांगड घालून तुम्ही पुढे जायचे, बरोबर. अर्थात हे थोडंसं काम मी तुम्हाला दिलेलं आहे, कारण अर्थात विद्यार्थी मित्रांनो आता तुम्ही लहान नाहीये, तुम्ही 10वीत आहात. प्रत्येक गोष्ट मी स्पष्टीकरण तुम्हाला देणारच, हे तर बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये मुख्य मी दिलेलं आहे आणि काही प्रश्नांची उत्तर तुम्हाला ते 2 आकृती क्रमांक म्हणजे हे बघा, हे इकडचे 6.3 आणि 6.7 मधले हे तुम्हाला अगदी व्यवस्थित निरीक्षण करून त्याचं प्रश्नांची उत्तर आपल्या वहीमध्ये नमूद करायचे. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश करूया.